हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आपण लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं? टाइप्स ऑफ मॅटर. विच आर टाइप्स ऑफ मॅटर? प्युअर अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे दोन टाइप होता, कंपाऊंड एलिमेंट्स. मिक्सचरचे दोन टाइप होता, होमोजिनस अँड हेट्रोजिनस. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मॅटर नंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये दोन प्रॉपर्टी येतात, एक असते फिजिकल, एक असते केमिकल. फिजिकल प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सबस्टन्स, एक कंपाऊंड दिलाय, तुम्ही काय काय ऑब्झर्व करू शकता? तर फर्स्ट आपल्याला दिसतो त्याचा कलर, नंतर आपण त्याचा स्मेल घेऊ शकतो, मीन्स ओडर, त्याचा मेल्टिंग पॉईंट घेता येतो, बॉइलिंग पॉईंट घेता येतो आणि आपण त्याची डेन्सिटी मेजर करू शकतो. हे येतं फिजिकल प्रॉपर्टीमध्ये. केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय होत आहे? तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंजेस होत आहे. काय होत आहे? केमिकल चेंजेस ऑफ सबस्टन्स टेक्स प्लेस, दस इट एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन काय होत आहे? चेंज होत आहे. तर त्यामध्ये ॲटम तेच असतात, फक्त त्यांची इंटरचेंज होते, अदलाबदल होते, न्यू बॉन्डिंग फॉर्म होत आहे. तर केमिकल चेंजमध्ये हे होत आहे. केमिकल चेंजचं आपण एक एक्झाम्पल बघू. कंबशन ऑफ कोल इन एअर. कोलचं कंबशन केलं तर काय होतं? कोलमध्ये काय असतो? कार्बन. कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्स कार्बन डायऑक्साईड. मॅग्नेशियमचं बर्निंग केलं, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड. तर हे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात. तर आपण कोणताही सबस्टन्स त्याची ड्राय टेस्ट करू शकतो. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये या सगळ्या गोष्टी बघणार आहे. ड्राय टेस्ट आहे, प्रिलिमिनरी टेस्ट आहे, अशा बऱ्याच टेस्ट तुम्ही बघणार आहेत. तर तुम्ही वेगवेगळ्या रिएजंट बरोबर पण त्यांची रिॲक्शन करणार आहे. हे सगळं केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण बघितले आहे टाइप्स ऑफ मॅटर, त्यानंतर बघितलं आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी, आपल्याला कोणती फिजिकल प्रॉपर्टी माहिती आहे? मास, व्हॉल्यूम, टेम्परेचर, बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहे. बट यांना जेव्हा आपण कधी मेजर करतोय तर आपण त्याला स्टँडर्ड बरोबर कम्पेअर करतोय. स्टँडर्ड काय असतं की तो रिप्रोड्युसिबल असतं अँड दे डू नॉट चेंजेस, ते चेंज होत नाही. आता स्टँडर्डला काय म्हटलं जातं? तर स्टँडर्डला म्हणतात युनिट्स. आपण ज्याच्याबरोबर कम्पेअर करतोय एखादी प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी त्यांना आपण क्वांटिटेटिव्ह म्हणतो. कोणत्याही प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? क्वांटिटेटिव्ह, बिकॉज दे कॅन बी मेजर अँड कम्पेअर विथ इट स्टँडर्ड. काहीतरी स्टँडर्ड बरोबर आपण कम्पेअर करणार आहे. तर असं काहीतरी बनवलंय स्टँडर्ड्स की ते सगळीकडे सेम आहे. पूर्ण युनिव्हर्समध्ये काय आहे? पूर्ण सगळीकडे सेम आहेत. तर अर्थवरती कुठे आपण बघू शकतो, कुठे पण ट्रेडिंग असेल, व्यापार असेल, तर तो सारखाच होतो. याचं कारण काय की युनिट्स, सगळ्या ठिकाणी युनिट्स काय असतात? सेम. समजा गोल्ड आहे, सोन्याचा व्यापारी आहे, तो इथे पण भारतामध्ये पण काही विकतोय आणि बाहेर पण विकतोय. तर दोन्हीकडे त्याचा व्यापार काय सारखा आहे. याचं कारण आहे की युनिट्स, त्याने सारखेच युनिट्स वापरलेले गोल्ड सेल करण्यासाठी इंडियामध्ये पण आणि बाहेर पण तो सारखंच युनिट्स काय करतोय? यूज करतोय. तर युनिटची डेफिनेशन काय? युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड आर्बिटरीली डिसाइडेड. तर युनिट्स काय असतात? आर्बिटरीली डिसाइडेड, म्हणजे अप्रॉक्सिमेटली डिसाइड केलं एक स्टँडर्ड आणि ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केलेलं आहे. अशा स्टँडर्ड्सला म्हणतात युनिट्स. तुम्हाला डेफिनेशन समजली युनिटची? युनिट्स काय असतात? आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज अ युनिट्स. आता तुम्हाला युनिट्समध्ये 3 सिस्टीम माहिती आहे. कोणत्या सिस्टीम्स? आपण स्कूलमध्ये असताना पण या सिस्टीम्स बघितल्या आहे. कोणत्या सिस्टीम्स? MKS. MKSला काय म्हणतात? SI सिस्टीम. M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम, S फॉर सेकंड. त्यालाच काय म्हणतात? SI युनिट. दुसरी सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे CGS. CGSचा फुल फॉर्म काय? C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम, S फॉर सेकंड. येते लक्षात? तर पहिले आपण काय मेजर करतोय? मीटर, सेंटीमीटर हे काय असतात? लेंथ असतात. ग्रॅम, किलोग्रॅम हे काय? मास आहे. आणि सेकंड मध्ये काय मेजर करतो आपण? टाइम मेजर करतोय. अजून एक सिस्टीम आहे, कोणती ती? FPS. F फॉर फूट, P फॉर पाऊंड अँड S फॉर सेकंड. तर ही थर्ड सिस्टीम आहे. अशा 3 सिस्टीम युनिटसाठी डेव्हलप केल्या आहे. तर फर्स्ट सिस्टीम आपण बघितली MKS, सेकंड बघितली CGS, थर्ड बघितली FPS. आता सिस्टीम या डेव्हलप केल्या गेल्या आहे. बट एक SI सिस्टीम जी डेव्हलप केली आहे 1960 मध्ये, त्या SIचा फुल फॉर्म काय होतो? I फॉर इंटरनॅशनल, S फॉर सिस्टीम. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ द युनिट्स.
युनिटसाठी एक इंटरनॅशनल सिस्टीम बनवली, त्यानुसारच सगळीकडे मास, लेंथ किंवा टाईम असेल किंवा बऱ्याच फिजिकल क्वांटिटी या सेम स्टँडर्ड्समध्ये मेजर केल्या जातात. तर एक्झामला युनिट टेस्टमध्ये काही युनिट्स विचारले जातात. तर आपण याचे काही एक्झाम्पल बघूया. तुम्हाला माहीत असेल लेंथ कशामध्ये मेजर करता? लेंथचं युनिट काय आहे? मीटर. एसआय युनिटबद्दल बोलतोय मी. लेंथचं युनिट काय येतं? मीटर. देन व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करतात? तर व्हॉल्यूमसाठी युनिट आपण डिफरंट यूज करतोय. तर व्हॉल्यूमचं जे एसआय युनिट आहे ते मीटर क्यूब आहे. आपण दुसरे लिटर, सेंटीमीटर क्यूब हे पण यूज करतोय, डेसिमीटर क्यूब हे पण यूज करतो. त्यानंतर डेन्सिटी कशामध्ये मेजर करतात? डेन्सिटीसाठी युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मास कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅममध्ये. टाइम कशामध्ये मेजर करतात? सेकंदमध्ये. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये असतो? एम्पियर. टेम्परेचर कशामध्ये असतो? टेम्परेचरसाठी एसआय युनिट आहे केल्विन. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. तुम्ही मोल कन्सेप्ट बघितली आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी काय असतो? मोल. कॉन्सन्ट्रेशन हे मोलमध्ये सांगितलं जातं. ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यासाठी एक युनिट आहे ते आहे कॅन्डेला. कशामध्ये सांगतात ते? कॅन्डेला. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलंय? टाइप्स ऑफ मॅटर बघितलंय, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर बघितलंय, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज आपण बघतोय. तर मेजरमेंटसाठी एक स्टँडर्ड घेतलं आपण, त्याला आपण काय नाव दिलं? युनिट्स. युनिट्सचा मिनिंग काय आहे? आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. त्याला आपण म्हटलं युनिट. आता युनिटमध्ये आपण एसआय युनिट बघितले, जे जनरल आपण डेली लाईफमध्ये पण आणि लॅबमध्ये पण हे युनिट यूज करतोय. आपण बघितलं लेंथ मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये, टाइम सेकंदमध्ये, इलेक्ट्रिक करंट एम्पियरमध्ये, टेम्परेचर केल्विनमध्ये, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये. तर हे झाले एसआय युनिट जे आपण यूज करतोय. आता आपण फोकस करणार आहोत की ज्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहे, मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आपण एक एक बघूया. तर फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहोत मास आणि वेट. तर मॅटरची अशी एक स्पेशल प्रॉपर्टी असते, ती असते मास आणि वेट. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मास आणि वेटमध्ये नेमका डिफरन्स काय असतो? तर मास म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन पर्टिक्युलर सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ मास. वेट कशावरून डिसाईड करता येतं? वेट इज डिसाइडेड फ्रॉम द मास अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. तर वेटचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. वेट इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. W इज इक्वल टू mg. वेट कशावरती डिपेंड आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. मासचं एसआय युनिट काय? मास कशामध्ये मेजर करता? किलोग्रॅम. एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम. वेट नथिंग बट द फोर्स विच इज इक्वल टू mg. तर त्याचं एसआय युनिट आहे न्यूटन. काय त्याचं एसआय युनिट? न्यूटन आहे. तुम्हाला माहित असेल मास तुम्ही कुठेही मेजर करा, अर्थवरती मेजर करा, दुसऱ्या प्लॅनेटवरती मेजर करा, मास नेहमी काय राहणार आहे? सेम राहणार आहे. बट वेट एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत चेंज होतंय. हे का चेंज होतंय? तर याचं मेन रिझन आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जी. तो चेंज होतोय. अर्थवरती, इक्वेटर रिजनवरती आणि पोलर रिजनवरती तो डिफरंट असतो. आपण जर दुसरा प्लॅनेट घेतला, मास घेतला, अजून दुसरा प्लॅनेट घेतला, तर तिथे पण काय होतं? जी चेंज होतो. जी चेंज होतो म्हणजे वेट काय होतं? चेंज होतो. तर लक्षात ठेवा, मास हे कॉन्स्टंट राहत आहे, सेम राहत आहे, तुम्ही ते कुठे पण मेजर करा. बट जे वेट असतं ते काय होतं? चेंज होतं. तर ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी, मास आणि वेट. तर आपण दुसऱ्या प्रॉपर्टीबद्दल बोलू, लेंथ. आता लेंथ केमिस्ट्रीमध्ये त्याचा यूज काय? आपण काही मीटर, सेंटीमीटर, खूप मोठे डिस्टन्स, किलोमीटर असं काही मेजर करणार आहे का? नाही. तर तुम्ही ऐकलं असेल ॲटॉमिक रेडियस, खूप छोटंसं युनिट असतं त्याचं. कोणतं सांगा भाऊ? ॲटॉमिक रेडियस कशामध्ये सांगता? पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे काय? 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 सेंटीमीटर, सॉरी मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे काय होतं? 10⁻⁻12 मीटर. बॉन्ड लेंथ ऐकलंय तुम्ही? तर ॲटम मध्ये जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसमध्ये ते असतं बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ पण आपण यूज करतोय. तर केमिस्ट्रीमध्ये पण आपण हे स्मॉलर युनिट यूज करणार आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. तर लेंथ ही सेकंड फिजिकल क्वांटिटी. तर थर्ड आपण मॅटरची जी प्रॉपर्टी त्याबद्दल बोलूया, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? द स्पेस ऑक्युपाइड बाय एनी 3D ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय आहे? मीटर क्यूब. बट आपण काय यूज करणार आहे? तर आपण यूज करू लिटर. 1 लिटर आणि 1 डेसिमीटर क्यूब हे सेम असतात. लिटर आणि डेसिमीटर क्यूब काय असतात? सेम असतात.
1 लिटर म्हणजे होता 1000 मिलीलिटर. काय होता? 1000 मिलीलिटर. आणि मिलीलिटर म्हणजेच काय होता? सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब. तर 1 लिटर 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 मिलीलिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. तर व्हॉल्यूमचं जे SI युनिट आहे ते आपण बघितलं. काय ते? मीटर क्यूब. ही झाली थर्ड मेजरेबल प्रॉपर्टी. आता व्हॉल्यूमसाठी कोणकोणते इक्विपमेंट आपण यूज करू शकतो? तर व्हॉल्यूमसाठी आपण लॅबमध्ये काय काय यूज करतो? मेजरिंग सिलेंडर. काय यूज करतो? मेजरिंग सिलेंडर. त्यावरती स्केल असेल. काय असेल? स्केल. ग्रॅज्युएटेड स्केल असतं आणि आपल्याला जेवढा व्हॉल्यूम लागतोय वॉटरचा किंवा सोल्युशनचा तेवढा आपण घेतोय. तर फर्स्ट जे डायग्राममध्ये दिसतंय तो आहे मेजरिंग सिलेंडर. सेकंड तुम्ही बघताय पिपेट. पिपेट बघा खूप स्मॉलर व्हॉल्यूम असेल, समजा मला 5 ml 10 ml 25 ml छोटा व्हॉल्यूम पाहिजे तर पिपेट यूज करतात. ती ग्लासची बनलेली असते. पिपेटसाठी वरती ठीक आहे, पिपेट तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये यूज करणार लॅबमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं ते यूज कसं करता. तर ब्युरेट हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे? ॲसिड बेसची जेव्हा रिॲक्शन होते तर तेव्हा टायट्रेशन म्हणतात त्याला. तर टायट्रेशनमध्ये ब्युरेट यूज केला जातो. 25 मिलीलिटरची एक ग्लासची अशी ट्यूब असते, त्याला खाली कॉक प्रोव्हाइड केलेला असतो. तर ब्युरेट ही टायट्रेशनसाठी यूज केली जाते. तुमचं फर्स्ट केमिस्ट्रीचं जे प्रॅक्टिकल आहे ते टायट्रेशन असेल. ब्युरेटमध्ये बेसचं सोल्युशन घेणार आहे तुम्ही आणि फ्लास्कमध्ये ॲसिडचं. त्यामध्ये इंडिकेटर टाकून तुम्ही काय करणार आहे? टायट्रेशन. मी याची तुम्हाला लिंक देणार आहे म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की ॲसिड बेस टायट्रेशन कसं करतात. आणि फोर्थ डायग्राम तुम्ही बघताय की त्यामध्ये काय दिसतंय की व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. मला जर एक्झॅक्ट 100 मिलीलिटरचं ॲक्युरेट सोल्युशन बनवायचं आहे तर मी यूज करणार व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. काय यूज करणार? व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. त्यामध्ये 100 मिलीलिटरच बसतं. पहिले काय करतात? सबस्टन्स घेतात, तो वॉटरमध्ये डिझॉल्व करतात आणि नंतर तो व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करतात. 100 ml सोल्युशन करून त्याला शेक करतात. शेक केल्यानंतर एक्झॅक्ट ॲक्युरेट कॉन्सन्ट्रेशनचं आणि एक्झॅक्ट करेक्ट व्हॉल्यूमचं काय तयार होतं? ते सोल्युशन तयार होतं आहे. पुढे प्रॉपर्टी आपण बघू डेन्सिटी. फोर्थ मेजरेबल प्रॉपर्टी. डेन्सिटी कशावरून डिसाइड होते? मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ डेन्सिटी. When mass is divided by volume, it is called as a density. मासचं SI युनिट काय? किलोग्रॅम. व्हॉल्यूमचं SI युनिट मीटर क्यूब. किलोग्रॅम पर मीटर क्यूब. दिस इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. अजून एक युनिट आहे आपण यूज करतो. काय आहे ते? ग्रॅम पर CC. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सेकंड युनिट काय आहे? CGS मध्ये ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता आपण बोलूया फिफ्थ प्रॉपर्टी टेम्परेचर. टेम्परेचरचा मिनिंग काय होतं रे? टेम्परेचर म्हणजे काय की इट इज अ मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ एनी सबस्टन्स. वी कॅन मेजर द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एनी सबस्टन्स एनी बॉडी. तर आपण हॉटनेस आणि कोल्डनेस मेजर करण्यासाठी ही जी प्रॉपर्टी यूज करतो याचं नाव काय? टेम्परेचर. तुम्हाला 2 युनिट माहिती आहे. एक आहे डिग्री सेल्सिअस, एक आहे डिग्री फॅरेनहाइट. तुम्ही दवाखान्यात गेलेले, क्लिनिकमध्ये गेल्यानंतर काय होतं की डॉक्टर आपलं काय यूज करतात? आपलं टेम्परेचर मेजर करतात. जर ताप आला असेल तर ते काय करतात? आपल्याला फॅरेनहाइट स्केलमधलं टेम्परेचर जे टेम्परेचर मेजर करतात. तर फॅरेनहाइट स्केलमध्ये आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतं. मग आपला डॉक्टर सांगतो की 100पेक्षा जास्त ताप आहे, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस नाही, 100 फॅरेनहाइट. जर 100 ताप आला तर आपण जिवंतच राहणार नाही. 37 पासून खूप फ्लक्च्युएशन झालं बॉडी टेम्परेचर तर त्या पर्सनची डेथ पण होऊ शकते, लक्षात ठेवा. तर आपण लॅबमध्ये जे यूज करणार आहे तर ते डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर असेल. तुम्ही जे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट घेणार आहे तर लॅबचा थर्मोमीटर वेगळा असतो, क्लिनिकमधला वेगळा असतो आणि केमिस्ट्रीमध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण जे स्केल यूज करणार आहे, जे युनिट यूज करणार आहे ते SI युनिट आहे केल्विन. कोणतं आहे ते? केल्विन. टेम्परेचरचं SI युनिट काय आहे? केल्विन. आपण 3 युनिट बघितले. एक आहे डिग्री सेल्सिअस, एक आहे फॅरेनहाइट, एक आहे केल्विन. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो एक्झामला, 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल विचारलं जातं. फॅरेनहाइट देतात, डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा. डिग्री सेल्सिअस देता, केल्विनमध्ये कन्वर्ट करा. ते इंटरचेंज करता येतो. याला एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण बघू. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. काय सांगितलं मी फॉर्म्युला? डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 मल्टिप्लाय बाय डिग्री सेल्सिअस टेम्परेचर प्लस 32. आणि सेल्सिअसचं केल्विन करताना काय करतात तर सेल्सिअसचं टेम्परेचर जे असेल त्यामध्ये 273.15 ॲड करता.
तर ते कन्वर्ट होतो केल्विनमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो? केल्विन. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलंय त्याचं एक रिव्हिजन करूया. आत्तापर्यंत आपण बघितलंय टाइप्स ऑफ मॅटर. टाइप्स ऑफ मॅटरमध्ये प्युअर सबस्टन्स, मिक्सचर बघितलंय. पुढे आपण बघितलंय प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये काय बघितलं? फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी. देन वी स्टडी मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टीज. आपण मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी स्टडी केलं आहे की ज्या प्रॉपर्टीज आपण मेजर करतोय त्याच्यासाठी एक स्टँडर्ड बनवलं आहे, ते असतं युनिट्स. युनिटचा मिनिंग आहे आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स, दे आर कॉल्ड ॲज अ युनिट्स. आपण SI युनिट बघितले डिफरंट, 3 सिस्टीम पण बघितल्या. MKS त्यालाच काय म्हणतात, SI, CGS अँड FPS या 3 सिस्टीम आपण बघितल्या आहे. त्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट आपण बघितली आहे मास अँड वेट. मास वेटचा डिफरन्स बघितला. सेकंड प्रॉपर्टी बघितली आपण लेंथचे युनिट बघितले. केमिस्ट्रीमध्ये नॅनोमीटर, पिकोमीटर हे स्मॉलर युनिट यूज केला जातं कारण ॲटॉमिक रेडियस खूप स्मॉल असते. त्या केसमध्ये आपण पिकोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये हे सांगितलं जातं आहे. व्हॉल्यूम बघितलं आपण, व्हॉल्यूमचे इक्विपमेंट बघितले. ही थर्ड प्रॉपर्टी आहे. फोर्थ प्रॉपर्टी आपण बघितली डेन्सिटी. डेन्सिटीमध्ये आपण युनिट बघितले किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि लास्ट प्रॉपर्टी आपण बघितली टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये आपण 3 पार्ट बघितले, 3 युनिट्स बघितले, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड डिग्री केल्विन. आणि त्याचे इंटर कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युले बघितले. तर त्याचे कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत.